नमस्कार. स्वयंपाक बनवण्यासाठी व वाढण्यासाठी आपण काही ठराविक चमच्यांचे प्रकार वापरतो. मार्केटमध्ये मात्र आपण सर्विंग स्पूनच्या खूप साऱ्या व्हरायटी पाहत असतो. यातील अनेक सर्विंग स्पून हे विविध प्रकाराने कामात येणारे असतात. अशाच काही सर्विंग स्पूनबाबत आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. याला स्पॅगेटी सर्व्हर म्हणतात. नूडल्स, पास्ता, शेवया, मॅगी असे पदार्थ बनवण्यासाठी या चमच्याचा वापर करतात. नूडल्सचा गोळा गिचका होत नाही, ते व्यवस्थित सेपरेट करता येतात. ताटात वाढतानाही या स्पॅगेटी सर्व्हरमुळे व्यवस्थित वाढता येते. याचे अजूनही काही उपयोग आहेत, जसे लोणच्याच्या बरणीतून लोणचे काढताना तेल नको असेल तर, तसेच गुलाबजाम व रसगुल्ला उचलण्यासाठी पाक नको असेल तर, चिकनमधून फक्त तुकडे बाजूला काढण्यासाठी. या डावाचा उपयोग सर्विंग बकेटमधून दाल फ्राय सर्विंग करण्यासाठी होतो, पण हे याचे ॲक्च्युली काम नाही. याचे काम आहे डोसा बनवणे. याचे नाव आहे डोसा डाव. हा एक 8 इंच लांबीचा डाव आहे. याची वाटी 3 इंचाची आहे. एक डोसा बनवू शकेल इतपत पीठ या वाटीमध्ये मावते. याचा बेस प्लेन असल्यामुळे डोसा पीठ तव्यावर व्यवस्थित पसरवता येते. याच्या शॉर्ट हँडलमुळे आपल्या मुठीत अगदी व्यवस्थित मावते व पुढच्या वाटीवर पुरेसा दबाव देऊन तव्यावर घावण्याचे पीठ पसरवणे खूपच सोपे होऊन जाते. या चमच्याला करी सर्व्हर असे म्हटले जाते. याला असणाऱ्या चोचीमुळे पदार्थांची एकसारखी धार वाढणे या चमच्याने शक्य होते. उदाहरणार्थ पाणीपुरीमध्ये पाणी व मसाला टाकण्यासाठी, तसेच जेवताना वाटीच्या बाहेर न सांडवता व्यवस्थित आमटी व पातळ भाजी वाढण्यासाठी, ग्लासमध्ये लस्सी, ज्यूस, ताक भरून घेण्यासाठी, तसेच बाउलमध्ये आमरस, रबडी, बासुंदी वाढण्यासाठी याचा उपयोग होतो. तेल व तूप व्यवस्थित काढण्यासाठी देखील याचा उपयोग करतात. ही भातवाडी तर सर्वांनाच माहीत आहे. भातवाडीचा मुख्य उपयोग भात वाढण्यासाठी केला जातो. छोट्या भातवाडीवर देखील मोठ्या प्रमाणात राईस, पुलाव, बिर्याणी मावू शकते. भातवाडीचा आणखीन एक उपयोग होतो, तो म्हणजे भाज्यांच्या रिकाम्या झालेल्या पातेल्यांना चिकटलेला मसाला खरवडून काढण्यासाठी किंवा दुधाच्या भांड्याला चिकटलेली साय, मलाई खरवडून काढण्यासाठी भातवाडीचा चांगला उपयोग करता येतो. याशिवाय अगदी छोटीशी पातळ भातवाडी इडली प्लेटला चिकटलेल्या इडल्या काढण्यासाठी उपयोगी पडते. याला पेस्ट्री सर्व्हर म्हटले जाते. नावाप्रमाणेच याचा उपयोग पेस्ट्री सर्विंगसाठी होतोच, पण याशिवाय अनेक प्रकारे याचा वापर करतात. पिझ्झा, बर्फी, कटलेट शिवाय भात वाढण्यासाठी देखील याचा वापर करता येतो. याशिवाय डोसा, आमलेट, उत्तप्पा याकरता तव्यावर याचा वापर केला जातो. चपाती, भाकरी, फिश पलटायला देखील याचा वापर करता येऊ शकतो. हा डोसा तावेत आहे. डोसा, आमलेट, उत्तप्पा, कट डोसा, पिझ्झा, चपाती, भाकरी, पुरणपोळी व मासे या सर्वांकरता या डोसा तावेताचा उपयोग करता येईल. नॉनस्टिक व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या तव्यांवर याचा आपण वापर करू शकतो. पुरेसा जाड असल्यामुळे तुटण्या फुटण्याची शक्यता तर नाहीच, शिवाय फार गरमही होत नाही. हा डोसा तवेता एकसारखा प्लेन असल्यामुळे याच्यामध्ये कुठेही घाण अडकून राहत नाही. पटकन साफ करता येतो. याच्या तोंडावर असलेल्या थोड्या धारेमुळे डोसा कट करण्यासाठी व पिझ्झा कट करण्यासाठी याचा वापर करता येऊ शकतो. हे सर्व सर्विंग स्पून छोट्या किमतीत आपले मोठे काम हलके करणारे आहेत. 30 ते 70 रुपयांपर्यंत यांच्या किमती आहेत. उत्तम क्वालिटी स्टेनलेस स्टीलपासून तयार करण्यात आलेले हे डाव कायमस्वरूपी टिकाऊ आहेत. तुटण्या फुटण्याची शक्यता नाही, खराब होण्यासारखे नाही. हेच डाव ऑनलाईन किंवा बऱ्याच ऑफलाईन दुकानात देखील महाग असतात. आपल्या दुकानात योग्य किमतीमध्ये उपलब्ध असतात. तरी एकदा आपल्या दुकानात भेट द्यावी व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे. धन्यवाद.